हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण इथे 1 वाटी गव्हाच्या पिठापासून एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत आणि ती रेसिपी झटकन आणि पटकन होणारी आहे आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. तर पहा, इथे मी फक्त 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर पहा, इथे आपण ही रेसिपी 2 जणांसाठी करते म्हणून आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त रेसिपी करायची असेल तर तुम्ही पिठाची क्वांटिटी वाढवून ही रेसिपी तयार करू शकता. त्यानंतरनं आपण इथे चिमूटभर मीठ घालून आणि त्यानंतरनं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन युट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर पहा, आपल्याला इथे जरा घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ पीठ मळायचं नाही. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने पण जरा घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं हे आपलं पीठ मळून झाले. आता आपण झाकण ठेवून 10 मिनटासाठी हे पीठ मुरायला ठेवू. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. तर पहा, या रेसिपीसाठी आपल्याला 1 मीडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. आत्ता बटाटा आपण सोलरच्या सहाय्याने पूर्ण बाजूने असं सोलून घेणार आहोत. आपण ही रेसिपी 2 जणांसाठी करतोय म्हणून आपण हे सारणसुद्धा त्याच पद्धतीने थोडंच करणार आहोत, म्हणून आपण इथे फक्त एका बटाट्याचा वापर केले. रेसिपीची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही इथे 2 किंवा 3 बटाट्यांचा वापर करू शकता. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला बटाटा सोलून झाला. आता आपण बटाटा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. तर पहा, इथे आपल्याला एका गाजरचा सुद्धा वापर करायचा आहे, म्हणजे आपली ही रेसिपी अजूनच पौष्टिक होणार आहे. इथे तुम्ही गाजर स्किप केलं तरी चालेल. आता आपण बटाटा हा छोट्या किसणीच्या सहाय्याने असा किसून घ्यायचा आहे. तर पहा, आपल्याला इथे बटाटा मोठ्या किसणीने किसायचा नाही, आपल्याला इथे छोट्या किसणीच्या सहाय्यानेच हा बटाटा किसायचा आहे. तर पहा, बटाटासुद्धा आपला मस्त असा किसून झाला आहे. आता आपण बटाट्यामधलं स्टार्च निघून जाण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतर बटाट्यामधलं पाणी सगळं आपण निथळून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतर मस्त असा सुट्टा आणि कोरडा झाले. तर पहा, इथे आपण अगोदरच गाजर स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून घेतली आणि आता गाजर छोट्या किसणीच्या सहाय्याने आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे. तर पहा, गाजरसुद्धा आपल्याला इथे छोट्या किसणीच्या सहाय्यानेच किसायचं आहे, मोठ्या किसणीच्या सहाय्याने किसायचं नाही. आपण जी रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला गाजर आणि बटाटा छान असं बारीक किसलेलं पाहिजे, म्हणून आपण इथे गाजर आणि बटाटा व्यवस्थित असा बारीक किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये कांदासुद्धा किसून घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पालकसुद्धा बारीक चिरून घालू शकता. तर पहा, आपलं गाजरसुद्धा व्यवस्थित असं किसून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची आणि लसूणची मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून वापरू शकता. पण कसं, आपण ही रेसिपी सकाळीच लहान बाळांच्या टिफिनसाठी करणार आहोत, म्हणून इथे झटकन आणि पटकन व्हायला पाहिजे म्हणून आपण इथे या पद्धतीने रेसिपी करतोय. तुमच्याकडे जर अगोदरच लसूणची आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली असेल तर ती वापरली तरी चालेल. त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहोत. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घालणार आहोत. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ म्हणजे पाव चम्मच मीठ घालून घेतलं. त्यानंतर पाव चम्मच हळद घालून घेतली. आता आपण हे सर्व साहित्य स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पहा, इथे आपण चिली फ्लेक्स फक्त चवीपुरतीच वापरलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी तिखट खायची असेल तर थोडी हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स जास्त वापरलं तरी चालेल. इथे आपण लहान बाळांच्या टिफिनसाठी रेसिपी करते म्हणून फक्त चवीपुरती चिली फ्लेक्स घातलं आहे. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं हे बटाट्याचं आणि गाजरची मस्त अशी पेस्ट तयार झाली आणि आता 10 मिनटं झालेली आहेत. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. आता आपण ह्या पिठाचे छान असे 2 गोळे करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते 1 वाटी पिठामध्ये 2 असे गोळे तयार झालेले आहेत. आता आपण त्याची छोटीशी वाटी तयार करून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण अंगठ्याच्या सहाय्याने आणि 4 बोटं पलीकडच्या बाजूला ठेवून ही छोटीशी वाटी तयार करून घेऊ.
जशी आपण मोदकसाठी किंवा बटाट्याच्या पराठ्यांसाठी पिठाची वाटी तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी आपली ही वाटी तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे बटाट्याचं गाजरचं सारण तयार केलं होतं ते घालून घेऊ आणि त्यानंतर वाटीवरच्या बाजूने व्यवस्थित अशी फोल्ड करून घेऊ, म्हणजे हे सारण व्यवस्थित असं झाकून घेऊ। जसं आपण पुरणपोळीचं सारण भरून पुरणपोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। आता आपण कोरड्या पिठाच्या साहाय्याने हा पराठा लाटून घेणार आहोत। तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा आपला बटाट्याचा पराठा लाटून झाला आहे। आता आपण इथे गॅसवर तवा ठेवला, तवा व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालून हा पराठा भाजून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही तवासुद्धा व्यवस्थित तापले। आता त्याच्यामध्ये पराठा घालून घेऊ। गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून आता आपण पराठ्यावर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हा पराठा शिजवून घेणार आहोत। 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण झाकण काढून पराठ्याला पलटी देऊन घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे 1 मिनिटातच पराठा किती मस्त असं खरपूस भाजून निघाले। आता आपण परत पराठ्याच्या साईडला थोडंसं तेल घालून घेऊ। तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आता पुन्हा एकदा आपण पराठ्यावर झाकण ठेवून पराठ्याची एक बाजू शिजवून घेऊ। 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण पराठ्यावरचं झाकण काढून घेऊ आणि आता आपण उलटण्याच्या सहाय्याने पराठ्याला पलटी मारून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे 2 मिनिटातच पराठा मस्त असं खरपूस भाजून निघाले। आता आपण हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी। पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा हा गाजर आणि बटाट्याचा पराठा तयार झाला आहे। आता आपण याच पद्धतीने दुसरा पराठासुद्धा भाजून घेऊ। आता पहा इथे दुसरीसुद्धा आपली वाटी तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून व्यवस्थित असा गोळा तयार करून घेऊ। आता हा सुद्धा पराठा आपण हलक्या हाताने लाटून घेऊ। रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका। ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला इथे रेसिपी मोठी वाटली, पण आपल्याला इथे बटाटा उकडून घ्यायचं नाही। बटाटा किसून घ्यायचं, गाजर किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही भाजी घालून आणि आवडीनुसार मसाले घालून मीठ घालून जो आपण चपातीसाठी पीठ मळलेला असतो त्याच्यातच तुम्ही एक पराठा तयार करू शकता। आता आपण ही रेसिपी मीठला टेस्ट करायला देऊ। या पद्धतीने तुम्ही पराठे केल्यावर लहान मुलंसुद्धा बघा खूप खुश होऊन खातात। आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी। इथे आपण बटाटा उकडायचं झंझट घेतलेलं नाही। पटकन एक बटाटा होता तो किसून घेतला, गाजर किसून घेतलं आणि आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ मसाले घालून आपण हेल्दी आणि झटकन आणि पटकन होणारा बटाट्याचा पराठा तयार केलेला आहे। अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।